यवतमाळात घरफोडी करणारे 3 जण गजाआड, 7 गुन्हे उघड, 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. यवतमाळ येथील वाढत्या घरफोडींच्या गुन्ह्याचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी 2 सराई चोरट्यांसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 7 घरफोडीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून 2,25,960 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई 16 मे रोजी करण्यात आली. सुरेश उर्फ जादू नरेंद्र मलांडे, वय वर्ष 24, राहणार पारवा, आठवडी बाजार. राहुल उर्फ मच्छी वामन वागदरे, वय वर्ष 25, राहणार तलाव फैल, यवतमाळ आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक कुमार चिंताई यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या पथकाने जिल्हा शोध मोहीम राबवली होती. पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी यवतमाळ शहर, अवधूतवाडी, यवतमाळ ग्रामीण, बाभुळगाव आणि नेर पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना यवतमाळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही यशस्वी कारवाई एलसीबीच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात केली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.